नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 18 एप्रिल 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर कांद्याचे दरही आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर आणखी काही फुलांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात, काही आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते। कारल्यांची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात। तोतापुरी कैरीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला तोतापुरी कैरीचे दर पाहायला होतात। भुईमुग शेंगाची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। मोठ्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। रताळ्यांची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। काकडीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चायना तसेच पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता। मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर आज दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी सुधारणा होताना पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात। मालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला मालगावडीचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। चवळी शेंगाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोबीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये
8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आल्याची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक देखील वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळतो. कोथिंबीरची आवक पाहू शकता. गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आज कमी झालेले पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला होते. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः हिरवी मिरचीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. स्वीटकॉर्नची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 10 रुपयापासून देखील आपली विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर स्वीटकॉर्नसाठी पाहायला मिळते. चिकूची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. अंजीरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. मोसंबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. डाळिंबची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. कलिंगडची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आग्रा बटाट्याची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांच्या दरामध्ये सुद्धा वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला मिळते. तर तळेगाव बटाट्यांचे दर ही आपल्याला साधारणतः 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता नाशिक बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेफरसाठी मोठ्या प्रमाणावरती विक्री होणारा नाशिकचा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 21 रुपयापर्यंत दर नाशिक बटाट्यासाठी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर आग्रा आणि तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. कांद्याची आवक पाहू शकतात. तर मिडियम साईजमध्ये साधारणतः तसेच लहान ते मिडियम साईजपर्यंत 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते.
या ठिकाणी आपण कांद्याची क्वालिटी पाहू शकता. तर लहान चिवळी कांद्यासाठी 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्यांची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. एकाच दुसऱ्या वकलसाठी 16 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर कांद्यासाठी पाहायला मिळते. तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी का महिना वाढ होताना पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील थोडीशी स्थिर असलेली पाहायला मिळते. झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबासाठी साधारणतः दर जे आहे 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबचे दर पाहायला मिळतो. गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. अस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर अस्टरसाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला अस्टरचे दर पाहायला मिळतात. जिप्सफलाची क्वालिटी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. लाल डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलकी क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय. कलर डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 280 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 180 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. पिंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला मिळतात. टेटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटोसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. जिरबेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात.